नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी मधील अकाउंट हा विषय शिकतोय। या विषयाचे आतापर्यंत आपण 5 टॉपिक अभ्यासलेले आहेत। हे टॉपिक अभ्यासायचं असताना या टॉपिकची सर्व थेअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अभ्यासत आहोत टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म। याच्यामध्ये आज आपण सॉल्व एक्झाम्पल शेवटचं म्हणजेच 13 नंबरचं एक्झाम्पल, सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यानंतर कशा पद्धतीने डिझोल्युशन होतं ते अभ्यासतोय। आतापर्यंत आपण या टॉपिकची थेअरी अभ्यासली, सॉल्व प्रॉब्लेम 12 अभ्यासले। त्याचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पल नंबर 13 ला सुरू करूया। चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। दिनेश, मंगेश and रमेश आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. They decided to dissolve firm on 31st March 2018 when their position was as under. त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय दिलंय, कॅपिटल दिनेश मंगेश रमेशचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल यांचं सेपरेट अकाउंट तयार करणार आणि त्यांच्या क्रेडिटला हे बॅलन्सेस ट्रान्सफर करणार। बिल्डिंग, कम्प्युटर, डेटर्स, गुडविल या चारही असेट आपल्या रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। Additional information number, first firm was dissolved on the above date and the following result of realization. त्याच्यामध्ये realization were realized as a building विकली 40,000 रुपयाला, कम्प्युटर ₹30,000 आणि डेटर्स ₹10,000। आता ह्या सगळ्या असेट विकल्या, बँकेत पैसे येतील, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी इफेक्ट होती। त्याच्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 आहेत, हे रिअलायझेशनच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँकेच्या क्रेडिटला असा इफेक्ट असणार आहे त्याचा। आणि नेक्स्ट त्यांनी नंबर 3 ला काय सांगितले, ऑल पार्टनर इन्सॉल्वंट म्हणजे सगळे पार्टनर इन्सॉल्वंट होतात। द फॉलोइंग अमाउंट वॉज रिकवर्ड फ्रॉम द देम म्हणजे त्यांच्याकडून रिकवर्ड झालेले आहेत। बघा दिनेश कडून 2,000 रिकवर्ड झालेत आणि मंगेश कडून किती झालेत 2,000, म्हणजे या दोन्ही पार्टनर कडून अमाऊंट रिकवर्ड झाली। आपण बँकेत पैसे येतील, बँक अकाउंट डेबिट 4,000 टू दिनेश आणि टू दुसरा कोणी मंगेश, दिनेशचे 2,000 आणि मंगेशचे 2,000, म्हणजे बँकेच्या डेबिटला दिनेश आणि मंगेश कॅपिटलच्या क्रेडिटला। अशा पद्धतीने सॉल्व करायला सुरुवात करू। फर्स्टली आपण काय करायचं, कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचा। दिनेश, मंगेश आणि रमेशचा आपण कॅपिटल अकाउंट क्रेडिटला जाऊ, त्या ठिकाणी आपण लिहिलेले बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, दिनेशच्या कॉलम मध्ये दिनेशचा बॅलन्स लिहायचा आपण त्या ठिकाणी 26,000, 22,000 आणि 18,000 लिहूया आपण। दिनेशचा 26,000, मंगेशचा 22,000 आणि रमेशचा 18,000। नेक्स्ट पुढे जाऊया, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल। आता हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल 80 आणि 40 आपण आपल्या क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल अकाउंट तयार केले। बघा क्रेडिटर्स अकाउंट तयार केले, त्याच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट लिहिणार 80,000 आणि इथं बिल्स पेएबल सुद्धा अकाउंट तयार केले, त्याच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याचे अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹40,000 40,000। नेक्स्ट बघा पुढे, बिल्डिंग, कम्प्युटर, डेटर्स, गुडविल ह्या ज्या सगळ्या असेट आहेत तीनही ह्या रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट, त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया आपण बिल्डिंगच्या अमाऊंट बघा 78,000 आहे, 78,000 ती लिहून घेऊया 78,000। देन नेक्स्ट बघा कम्प्युटर आहे 45,000 रुपये, ते लिहूया कम्प्युटर 45, 45,000 इनर कॉलम। देन नेक्स्ट इज डेटर्स आहे 20,000, डेटर्स लिहूया 20,000 आणि लास्ट आहे गुडविल 35,000, ते सुद्धा लिहूया आपण गुडविल 35,000 रुपये। आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 1,78,000, 1,78,000। आय होप हे क्लिअर आहे, कारण की आता हा शेवटचा प्रॉब्लेम आहे सॉल्व मधला, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती झालेलं। बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हटलेले आपण, त्या ठिकाणी बँकचा बॅलन्स लिहून घेऊया आपण ₹8,000 8,000। ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये फर्म डिझॉल्व झालेली असेट रिअलाइज केल्यात, बिल्डिंग, कम्प्युटर आणि डेटर्स 40, 30 आणि 10 ला विकलेले आहेत। आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाऊया, त्या ठिकाणी लिहिणार बाय बँक अकाउंट, त्याला आपण अंडरलाईन करूया। त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आपण बिल्डिंग, अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000। बघा कम्प्युटर विकलेले त्यांनी 30,000 रुपयाला, आणि डेटर्स विकले 10,000 रुपयाला, असे टोटल 80,000 रुपये आउटरला आलेत।
नेक्स्ट बघा पुढं याचा दुसरा इफेक्ट आपल्या बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹80,000 80,000. नेक्स्ट बघा रिअलायझेशन एक्सपेन्सेस रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक लिहिणार ते पेड केले बँकेतनं पैसे जातील म्हणून टू बँक कंसात लिहायचे एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट आपण दाखवणार ₹2,000 2000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला आपण जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹2,000 एक्सपेन्सेसचे. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण बघा ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट द फॉलोइंग अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम देम दिनेश कडून 2000 आणि मंगेश कडून 2000 बँकेच्या डेबिटला टू दिनेश कॅपिटल टू मंगेश कॅपिटल चला लिहूया बँकेच्या डेबिटला टू दिनेश कॅपिटल किती 2000 रुपये दिले 2000 लिहिणार आणि टू मंगेश कॅपिटल तिथे सुद्धा आपण ₹2,000 लिहिणार आहोत. हे इकडे डेबिटला आहेत पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट दिनेशच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹2,000 आणि मंगेशच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹2,000. झालेले सगळं क्लोज करायला सुरुवात करूया आपण. रिअलायझेशन अकाउंट फर्स्टली क्लोज करू. रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल जास्त आहे 1,80,000 रुपये. डेबिट थोडंसं स्क्रोल करतो 1,80,000. तेच क्रेडिटला लिहिणार 1,80,000 रुपये आणि आपलं डेबिटला क्रेडिटला लिहिणार 1,80,000. त्यातनं बघा हे 80,000 रुपये जर वजा झाले तर 1,00,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहणार आहे ₹1,00,000. 1 2 3 आणि चौथ्या लाईनला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्या पहिल्या पार्टनरचं नाव लिहिणार आहोत आपण दिनेश मंगेश आणि रमेश. बघा आता दिनेशच्या हिस्सेला लिहिणार आपण 40,000 रुपये. मंगेशच्या हिस्सेचा लॉस आहे 40 आणि याच्या आहे 20,000 रुपये. रमेश इकडे डेबिटला आहे आपलं क्रेडिटला आहे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लिहायचं लॉस आणि दिनेशचा लिहिणार 40,000 मंगेशचा देखील 40,000 आणि याचा 20,000 रुपये. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायला सुरुवात करायची. बघा तिघांचीही दिनेश मंगेश आणि रमेश क्रेडिट साइडच जास्त आहे म्हणजे डेबिट साइडच जास्त आहे 40,000 40,000 आणि 20,000 रुपये. तेच आपण क्रेडिटला लिहूया 40,000 40,000 आणि 20,000 रुपये. बघा आता इथं बघा ह्या रमेशचे 20 मधनं 18 गेले तर राहतील 2,000 रुपये. इथनं 40 मधनं हे 22 आणि 2 24,000 जर गेले तर राहतील 16,000 रुपये आणि इथं 40 मधनं जर 28 गेले तर राहतील 12,000 रुपये 12,000. याला आपण म्हणणार बाय डेफिशियन्सी अकाउंट आणि हे डेफिशियन्सी इकडचा जो क्रेडिटचा बॅलन्स आहे तो डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. डेफिशियन्सीच्या डेबिटला जायचं त्या ठिकाणी लिहायचं प्रत्येक पार्टनरचे नाव टू दिनेश कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹12,000 टू मंगेश कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹16,000 16,000 आणि टू रमेश कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹2,000 2000. आता बघा कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश थोडंसं मी स्क्रोल करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. बघा त्याच्या डेबिटची टोटल आहे 80 88 90 आणि 1 2 92,000 रुपये 92,000. तेच क्रेडिटला लिहिणार आपण 92,000 रुपये आणि त्यातनं हे 2,000 रुपये जर वजा केले तर आपल्याला राहतील 90,000 रुपये. किती राहणार आहेत 90. आता एक गोष्ट लक्षात घ्या हे जे 90,000 आहेत ते आपण लॅबिलिटी इथं मी वाटलं तर 90,000 रुपये लिहितो. हे 90,000 आपल्याला काय क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचे अमाऊंट पेड करण्यासाठी वापरायचे. आता क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलची टोटल अमाऊंट बघा क्रेडिटर्स किती तिकडे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला किंवा आपण त्यांच्या अकाउंटला जर गेलो 80 आणि 40 किती ते 80,000 आणि 40,000 म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी याला 80,000 द्यायचे आणि याला किती द्यायचे 40,000 म्हणजे टोटल 1,20,000 रुपये द्यायचे. पण एवढे पैसे द्यायला आहेत का आपल्याकडे फक्त किती आहेत 90,000. मग ते जर आपण त्यांच्या बॅलन्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर क्रेडिटर्सला येणार आहेत 60,000 रुपये आणि याला येणार आहेत 30,000 रुपये म्हणजे 80 आणि 30 60 आणि 30,000 रुपये त्यांना आपण ते पेड करणार आहोत. मग हे पेड केले करणार म्हणून आपण काय लिहिणार याच्या क्रेडिटला लिहिणार बाय कॅशच्या क्रेडिटला बाय फर्स्ट क्रेडिटर्स अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹60,000 60,000 आणि बाय बिल्स पेएबल अकाउंट इन शॉर्ट मध्ये लिहितो बाय बिल्स पेएबल अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹30,000 30,000 म्हणजे आता हे कॅश अकाउंट 92,000 आणि टॅली होणार आहे. आणि हे इकडे क्रेडिटला आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलच्या डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट क्रेडिटर्सचं लिहिणार 60,000 आणि बिल्स पेएबलला लिहायचं टू बँक अकाउंट त्याची अमाऊंट लिहिणार ₹30,000 30,000. आणि आता काय करायचं आपण हे क्लोज करायला सुरुवात करायची. बघा क्रेडिटर्सच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे किती 80,000 रुपये तीच डेबिटला लिहिणार ₹80,000
आणि त्यातनं 60,000 जर वजा केले तर 20,000 बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. याला आपण म्हणणार टू डेफिशियन्सी अकाउंट. आणि हे डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला इकडे डेबिटला आहेत म्हणून डेफिशियन्सीच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स आणि अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000. दॅन नेक्स्ट बघा आता आपण काय करूया बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करूया. बिल्स पेएबलच्या डेबिटची टोटल आहे क्रेडिटची टोटल आहे 40,000. 30 डेबिटला लिहिणार 40,000 आणि त्यातनं 30,000 जर वजा गेले तर राहतील 10,000. याला आपण म्हणणार टू डेफिशियन्सी अकाउंट. आणि हे 10,000 रुपये आपण कुठे ट्रान्सफर करणार आपल्या डेफिशियन्सीच्या क्रेडिटला बाय बिल्स पेएबल अमाऊंट लिहिणार ₹10,000. आणि आता हे क्लोज करूया बघा 12 आणि 16 आणि हे 2 टोटल 28 आणि 2 30,000 रुपये. डेबिटची टोटल 30 आहे आणि क्रेडिटला सुद्धा किती येते 30 होणार 30 येते. म्हणजे आपली जी डेफिशियन्सी अकाउंट जे असणार आहे ते 30,000 रुपयांनी क्लोज झालं. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. आता आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. तिथं अनसॉल्व एक्झाम्पल टोटल 12 आहेत. 12 व्हिडिओमध्ये आपण 12 एक्झाम्पल अभ्यासू. ते पण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित जर बघितले तर तुम्हाला हा टॉपिक 100% चांगल्या पद्धतीने समजणार आहे. आत्ताचा हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 1 अनसॉल्व मधला अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.